पहिले जमिनीची हलवाहलव बंद करणे. 2 जमिनीमध्ये कायम जिवंत अथवा मेलेली मुळं असणे. म्हणजे एकतर पीक घ्या किंवा तण घ्या किंवा तण कापून त्याच्यात मुळं ठेवा जिवंत असला मेले. 3 जमीन कायम झाकलेली असणे. म्हणजे काय, एक तर पीक लावा, तण लावा किंवा मल्चिंग टाका. ओके. 4 जैवविविधता. 5 प्राणीजन्य खताचा, कचराजन्य खताचा म्हणजे वेस्ट रिसायकलिंगचा वापर करणे. आणि 6 केमिकलचा वापर शून्य करणे. हे 6 गोष्टी अंमलात आणल्यात तर डन, ही शेती शक्य म्हणजे त्यात ना. आता तर 6 पॅटर्न मध्ये आता बघा, इथे प्रत्येकाच्यावर एक एक वेल येणार. हा, नंतर इकडे झिगझॅग. इथे वांग आलं तर इथे वांग येणार. मग इथून या 2 वांग्यांमधलं अंतर हे 2.5 फूट असेल. या 2 वांग्यांमधलं 2.5 फूट असेल आणि झिगझॅग वांगे येणार. ठीक आहे लक्षात. आता जेव्हा आपण इथे 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 राहतोय वांग आपण इथे आणि इथे. ओके. आता हे पूर्ण याच्यावर भरून एक पालेभाजी टाकणार. ओके. आणि 2 वांग्यांच्या मध्ये एक मुळा टाकणार. ओके. सेंटरला एक मका आणि चवळी एकत्र लावणार. ओके. आता काय झालं, वेल 2.5 फूट 2.5 फुटापर्यंत रूट जाऊ शकतं. वांग 1.5 फुटापर्यंत रूट जाऊ शकतं. मुळा 6, 8 इंच 12 इंच म्हणजे डिपेंड तसं जाऊ शकतो. 3 ते 4 इंचाचं रूट पालेभाजी किंवा एवढं पर्यंत. आणि मका चवळी एकावर एक ट्रेलिस सारखं वाढतं. तर हे 2, एक पालेभाजी 3, मुळा 4, वांग 5 आणि 6 राहते. हा आपोआप होतं म्हणजे जी स्ट्रॉंगेस्ट कोंबडी ती वर जाते. आणि ह्याचं डिझाईन असं असतं की कोंबडीला खाली उभा राहून बादली नाही दिसली पाहिजे. पण मी नसताना वेल्डिंग झाल्यामुळे हे लोवर आलंय. आता कोंबडी खालून बादली बघू शकते. खालून बादली बघितली आणि अंड दिसलं तर कोंबडी दुसऱ्याची अंडी फोडते. तर त्यामुळे हा, आणि दुसरं तिला ते दिसत असलं आणि सेफ वाटलं तर ती जाऊन आतमध्ये नेस्टिंग सारखं बसते नुसतं टाइमपास म्हणजे किंवा इव्हन. तर त्यामुळे ते हे डिझाईन फ्लॉ ह्याच्यात झालाय जो इथे बरोबर आहे. इथे कोंबडी दिसणार नाही पण तिथे ती हाईट कमी झाली आहे ह्याच्यामुळे म्हणजे. आणि दिस इज फर्दर लोअर लेवल म्हणजे इथे आलेलं तर अजून पुढे राहायचं. हे तरी उंचावर आहे, ते खाली अजून. ही आता या 1.5 महिन्याच्याच पावसाने आहे की गेल्या वर्षी पण अशीच होती? नाही फक्त या वर्षी. आता आम्ही हे एवढं प्रिकॉशन घेतली असते ना. आमच्याकडे एवढा पाऊस होत नाही की असं होऊ शकेल म्हणजे कल्पनाही नव्हती. तर हा जो पाऊस आहे हा आमच्यासाठी म्हणजे ऍब्सोल्युटली म्हणजे काय म्हणतात त्याला शॉकिंगच आहे म्हणजे. इमर्जन्सीत ते पन्हाळा लावला. पन्हाळा लावून सुद्धा आता लक्षात आलं की त्याचाही तो ओव्हरफ्लो वरून सुद्धा वाहून हे झालंय. म्हणजे माती इथूनचीच आहे ती? हो इथलीच आहे. काय होतं गाई चालतात ना ते तुडवत राहतात. ती तुम्ही शेतात नाही वापरत? ही आम्ही मध्ये मध्ये टॉप लेअर काढून टाकू शकतो.